वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भारतीय हवाई दल म्हणजे इंडियन एअर फोर्स अंतर्गत अग्निवीर वायू पदांसाठी नव्याने भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव अग्निवीर वायू असे आहे. स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेले विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात. प्लस संबंधित क्रीडा पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर या पदांविषयीची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. Indian Air Force invites online applications from unmarried Indian male candidates to appear in recruitment trials of outstanding sportsmen as Agniveer Vayu Sports Intake 1 2024 under Agnipath scheme. तर इंडियन एअर फोर्स कडून ऑनलाईन ऍप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. इंडियन मेल कॅन्डिडेट्स पुरुष उमेदवारांनीच अर्ज करायचा आहे. 13 फेब्रुवारी 2024ला ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 22 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख आहे. अग्निवीर वायू स्पोर्ट्स इंटेक 1 2024 सिलेक्शन इन द इंडियन एअर फोर्स इज फेअर अँड ट्रान्सपरंट अँड ऑन मेरिट ओनली. या ठिकाणी जे सिलेक्शन होणार आहे ते अगदी फेअर आणि ट्रान्सपरंट असेल. तसेच मेरिट बेसवरती सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रलोभनाला किंवा कुठल्याही एजंटच्या बोलण्याला बळी पडू नये अशी सूचना इथे दिलेली आहे. स्पोर्ट्स पर्सनसाठी या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. स्पोर्ट्सची नावं इथे दिलेली आहेत. तसे त्याचे स्पेसिफिक इव्हेंट्स देखील दिलेले आहेत. यामध्ये ॲथलेटिक्स, हँडबॉल, बास्केटबॉल, हॉकी, बॉक्सिंग, कबड्डी, क्रिकेट, लॉन टेनिस, सायकल पोलो, स्क्वॅश, सायकलिंग, स्विमिंग, डायव्हिंग, फुटबॉल, व्हॉलीबॉल, गोल्फ आणि जिम्नॅस्टिक्स, वॉटर पोलो, रेसलिंग, वेटलिफ्टिंग, वुशू या खेळांचा समावेश आहे. या खेळांच्या कॅटेगरीज देखील इथे दिलेल्या आहेत. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी वेबसाईटचा ॲड्रेस देखील इथे दिलेला आहे. जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, उमेदवारांचा जन्म हा 2003 ते 2006च्या दरम्यान झालेला असावा. तसेच उमेदवाराचं वय हे 21 वर्षापेक्षा जास्त नसावं. मॅरिटल स्टेटस, ओनली अनमॅरिड मेल कॅन्डिडेट्स विल बी एलिजिबल फॉर एनरोलमेंट ॲज अग्निवीर वायू. उमेदवार हा अनमॅरिड असावा. तसेच या 4 वर्षाच्या पिरियडमध्ये उमेदवारांनी अनमॅरिड असणं आवश्यक आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, 12वी सायन्स झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. 12वीला मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि इंग्लिश हा विषय असणे आवश्यक आहे. टोटल ॲग्रिगेट मार्क्स 50% दिलेले आहेत. तसेच इंग्लिश या विषयामध्ये देखील 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांनी डिप्लोमा कोर्स केलेला आहे असे उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. या ठिकाणी ब्रांच देखील दिलेले आहेत. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रांचमध्ये जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी ॲग्रिगेट मार्क्स 50% दिलेले आहेत. तसेच डिप्लोमा कोर्समध्ये इंग्लिश विषय नसतो, त्यामुळे 10वीला उमेदवारांनी इंग्लिश या विषयामध्ये 50% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचा व्होकेशनल कोर्स जर तुम्ही केलेला असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. स्पोर्ट्स अचिव्हमेंट इथे दिलेले आहेत. इंडिव्हिज्युअल शुड हॅव रिप्रेझेंटेड द कंट्री इन ज्युनियर सिनियर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स रेकॉग्नाइज्ड बाय इंटरनॅशनल ऑलिम्पिक्स कमिटी इन एनी ऑफ द स्पोर्ट्स डिसिप्लिन मेन्शन इन पॅरा ए. ज्या स्पोर्ट्सची नावं आपण वाचलेली आहेत त्यापैकी कोणत्याही एका स्पोर्टमध्ये उमेदवाराने ज्युनियर किंवा सिनियर इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलेलं असावं. त्याचप्रमाणे दुसरा क्रायटेरिया इथे असा दिलेला आहे की उमेदवार हा ज्युनियर नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये 5व्या क्रमांकावर खेळलेला असावा किंवा सिनियर नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये स्टेट किंवा युनियन टेरिटरीचं उमेदवाराने प्रतिनिधित्व केलेलं असावं किंवा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशनमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलेलं असावं किंवा SAI म्हणजे खेलो इंडिया नॅशनलमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. पुढचा क्रायटेरिया आहे द इंडिव्हिज्युअल शुड हॅव रिप्रेझेंटेड स्टेट इन ज्युनियर सिनियर नॅशनल कॉम्पिटिशन्स conducted by respective sports federations or All India Inter-University Championship or SAI खेलो इंडिया नॅशनल इन एनी ऑफ द स्पोर्ट्स डिसिप्लिन्स किंवा उमेदवाराने ज्युनियर किंवा सिनियर नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये प्रतिनिधित्व केलेलं असावं. फॉर क्रिकेट डिसिप्लिन ओनली
ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी, BCCI ट्रॉफीज, रणजी ट्रॉफी, ड्युलिप ट्रॉफी किंवा देवधर ट्रॉफी या कॉम्पिटिशन्समध्ये खेळलेले उमेदवार अप्लाय करू शकतात. स्पोर्ट्स सर्टिफिकेट इश्यूड बाय फेडरेशन असोसिएशन अप्रूव्ड बाय इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन और खेलो इंडिया नेशनल असोसिएशन of Indian University or certificate issued by University of participation in all India inter-university competitions shall only be considered. ज्या उमेदवारांकडे हे सर्टिफिकेट्स आहेत त्यांनीच अप्लाय करायचं आहे. मेडिकल स्टँडर्ड्स इथे दिलेले आहेत. मिनिमम हाईट 152.5 सेंटीमीटर असावी. फिजिकल स्टँडर्डचे जे क्रायटेरियाज दिलेले आहेत ते उमेदवारांनी केअरफुली वाचून घ्यायचे आहेत, व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. जनरल हेल्थ, candidate shall be physically and mentally fit to perform duty in any part of the world, in any climate and terrain. तर उमेदवार हा फिजिकली फिट असावा आणि देशाच्या कोणत्याही भागामध्ये कोणत्याही क्लायमॅटमध्ये ड्युटी परफॉर्म करण्यासाठी तो फिट असला पाहिजे. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार त्यावेळेस तुमच्याकडे पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफच्या 10 कॉपीज असणे आवश्यक आहे आणि हा फोटो 1 महिन्यापूर्वीचा नसावा, 1 महिन्याच्या आतमध्ये काढलेला असावा आणि हा फोटो काढताना व्हाईट बॅकग्राऊंड असावं आणि हातामध्ये ब्लॅक स्लेट असावी, त्यावरती स्वतःचं नाव आणि ज्या दिवशी तुम्ही फोटो काढणार आहात ती डेट त्यावरती लिहिलेली असावी. त्याचप्रमाणे ओरिजिनल अँड 4 सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ मॅट्रिक्युलेशन पासिंग सर्टिफिकेट, 10वीची मार्क लिस्ट आणि त्याच्या 4 झेरॉक्स कॉपीज या सेल्फ अटेस्टेड असाव्यात, यासोबत घेऊन जायच्या आहेत. ओरिजिनल अँड 4 सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ 12th स्टँडर्ड, 12वीची मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट, ओरिजिनल कॉपी आणि 4 झेरॉक्स कॉपीज सोबत घेऊन जायच्या आहेत. ज्या उमेदवारांचा डिप्लोमा झालेला आहे अशा उमेदवारांचं पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट याची ओरिजिनल कॉपी आणि 4 झेरॉक्स कॉपीज सोबत घेऊन जायच्या आहेत. त्यानंतर स्पोर्ट्स अचिव्हमेंटचे तुमचे जे सर्टिफिकेट्स असतील त्याच्या ओरिजिनल कॉपीज आणि 4 फोटोकॉपीज सोबत घेऊन जायच्या आहेत. NCC सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर त्याची ओरिजिनल आणि 4 झेरॉक्स कॉपीज सोबत घेऊन जायचे आहेत. कॅरेक्टर सर्टिफिकेट ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये घेऊन जायचं आहे. त्यानंतर नो रिस्क सर्टिफिकेट, बॉडी टॅटू सर्टिफिकेट अँड कन्सेंट अंडरटेकिंग फॉर्म फॉर फिजिकल फिटनेस टेस्ट अँड मेडिकल टेस्ट या सगळ्या कॉपीज सोबत घेऊन जायच्या आहेत. नो रिस्क सर्टिफिकेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे बॉडी टॅटू सर्टिफिकेट, कन्सेंट फॉर्म फॉर फिजिकल फिटनेस टेस्ट अँड मेडिकल टेस्ट हे सगळे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत. तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना हे सगळ्या फॉर्मच्या कॉपीज सोबत घेऊन जायच्या आहेत. तसेच या फॉर्म्सच्या 4 झेरॉक्स कॉपीज देखील सोबत न्यायच्या आहेत. अग्निवीर वायू विल बी एनरोल्ड इन इंडियन एअरफोर्स अंडर एअरफोर्स ॲक्ट 1950 फॉर अ पिरियड ऑफ 4 years. तर हे जे पोस्टिंग होणार आहे हे 4 वर्षासाठी आहे. ट्रेनिंग ऑन बिंग एनरोल्ड अग्निवीर वायू विल बी इम्पार्टेड मिलिटरी ट्रेनिंग बेस्ड ऑन इंडियन एअरफोर्स रिक्वायरमेंट्स. एअरफोर्सच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला मिलिटरी ट्रेनिंग दिलं जाईल. लीव, ॲन्युअल लीव या ठिकाणी दिलेले आहेत. इयरली 30 days, एका वर्षाला 30 दिवसांची ॲन्युअल लीव तुम्हाला मिळेल. तसेच सिक लीव बेस्ड ऑन मेडिकल ॲडवाईस, मेडिकल आणि CSD फॅसिलिटीज देखील मिळणार आहेत. यामध्ये मेडिकल फॅसिलिटी ॲट सर्व्हिस हॉस्पिटल्स ॲज वेल ॲज CSD प्रोव्हिजन्स मेडिकल फॅसिलिटीज मिळणार आहेत. पे अँड अलाउन्सेस या ठिकाणी 30,000 रुपये पर मंथ तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. त्याचप्रमाणे रिस्क अँड हार्डशिप अलाउन्सेस मिळतील. ड्रेस आणि ट्रॅव्हल अलाउन्स मिळेल. रेशन, क्लोदिंग, अकोमोडेशन अँड लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन देखील मिळणार आहे. सॅलरीचा तक्ता इथे दिलेला आहे की पहिल्या वर्षी तुम्हाला 30,000, दुसऱ्या वर्षी 33,000, तिसऱ्या वर्षी 36,500 आणि चौथ्या वर्षी 40,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. टोटल कॉन्ट्रीब्युशन इन अग्निवीर कॉर्पस फंड आफ्टर 4 years 5.2 लाख. एक्झिट आफ्टर 4 years 4 वर्षानंतर 10.4 लाखांचं सेवानिधी पॅकेज मिळणार आहे. त्यानंतर इन्शुरन्स, डेथ, डिसॅबिलिटी कॉम्पेन्सेशन उमेदवारांना 48 लाखांचं लाईफ इन्शुरन्स कव्हरेज मिळणार आहे. 4 वर्षाचा पिरियड कंप्लीट झाल्यानंतर अग्निवीर स्किल सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाईल. सिक्वेन्स ऑफ एक्झामिनेशन इथे दिलेला आहे. 11 मार्च हा पहिला दिवस असेल आणि त्या दिवशी फिजिकल फिटनेस टेस्ट होणार आहे. त्यानंतर 12 मार्च 2024 हा दुसरा दिवस असेल. जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल फिटनेस टेस्ट क्लिअर करतील त्यांची स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रायल घेतली जाईल. 13 मार्च तिसरा दिवस असेल. या दिवशी जे उमेदवार पहिल्या दिवशीच्या ट्रायलमध्ये शॉर्टलिस्ट होतील त्यांची स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रायल घेतली जाईल.
20 आणि 21 मार्चला चौथा आणि 5वा दिवस असेल. या दिवशी सिलेक्टेड कॅन्डिडेट्सची मेडिकल एक्झामिनेशन होईल. फिजिकल फिटनेसचे क्रायटेरियाज दिलेले आहेत, ते उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत. यामध्ये पुशअप्स, सिटअप्स आणि स्क्वॅट्स घेतले जातील. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांनी फिजिकल फिटनेस टेस्टची तयारी सुरू करायची आहे. जे उमेदवार फिजिकल फिटनेस टेस्ट क्लिअर करतील त्यांना स्पोर्ट्स स्किल ट्रायलसाठी बोलवलं जाईल. जे उमेदवार स्पोर्ट्स स्किल ट्रायल क्लिअर करतील त्यांचे मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि मेडिकल एक्झामिनेशन क्लिअर केल्यानंतर उमेदवारांचं फायनल सिलेक्शन होणार आहे. हाऊ टू अप्लाय विषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन अप्लाय करताना उमेदवारांनी आपल्या सगळ्या डॉक्युमेंटच्या स्कॅन्ड कॉपीज काढायच्या आहेत. स्कॅन्ड कॉपीज या क्लिअर असाव्या. एक्झामिनेशन फी 100 रुपीज आहे. सर्वच उमेदवारांनी 100 रुपये एक्झामिनेशन फी भरायची आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवारांकडे व्हॅलिड ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे आधार कार्ड असणे देखील आवश्यक आहे. सर्वसामान्य सूचना इथे दिलेल्या आहेत. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला काही क्वेरीज असतील तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. महत्त्वाची सूचना इथे दिलेली आहे की रजिस्ट्रेशन करताना उमेदवारांनी जो डेटा भरलेला आहे, जी माहिती भरलेली आहे ती करेक्ट भरायची आहे, कारण त्यामध्ये नंतर कोणतेही चेंजेस करता येणार नाहीत. तर ह्या पेजवरती येऊन उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि त्यानंतर साइन इन करून ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार 12वी उत्तीर्ण आहेत किंवा डिप्लोमा झालेले आहेत, तसेच स्पोर्ट्सचा जो क्रायटेरिया इथे दिलेला आहे तो क्रायटेरिया जे उमेदवार कंप्लीट करत आहेत त्या सर्व उमेदवारांनी या पदासाठी जरूर अप्लाय करा, कारण खूप चांगली संधी चालून आलेली आहे. देशाची सेवा करायला मिळणार आहे आणि खूप चांगलं एक्सपोजर देखील तुम्हाला मिळणार आहे. बरंचसं ज्ञान तुम्हाला या 4 वर्षाच्या पिरियडमध्ये मिळणार आहे आणि हे ज्ञान तुम्हाला जीवनभर उपयोगी पडेल. तर जे उमेदवार इंटरेस्टेड आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हाला सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.